कालबादप्रमाणे शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव 2024 साजरा करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे। शनिवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 5 वाजता गांधी मैदान राजवाडा या ठिकाणी महाराष्ट्राचे शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उपम प्रस्तुत ख्यातनाम प्रसिद्ध कलाकार नंदेश उपम निर्मित शिवसोहळा व ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत शिवरायांच्या सर्व ऐतिहासिक घटना आणि पराक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे। जाणता राजा या कार्यक्रमानंतर साताऱ्यात प्रथमच घोडे आणि 100 कलाकारांचा सहभाग असलेला भव्य दिव्य असा शिवसोहळा हा कार्यक्रम होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे। खाली उतर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। अध्यक्ष पावला ना दादा घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय।
हे प्रतीक दोघांनी मिळून हात लावा, दोघांनी हात पोझिशन नसते केला आहे. त्यानिमित्त शिवजयंती उत्सव समिती ही आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती सगळी काम करत असते. तर गेले आम्ही 2 वर्षापासून शिवजयंती एक चांगल्या रीतीनं एक राजधानीला शोभेल आणि साजेल अशी शिवजयंती साजरी करत आहे. यावर्षीसुद्धा आम्ही भरपूर कार्यक्रम घेतलेले आहेत. 3 दिवसाचे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. या पहिल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला इथं नंदेश उमप जे लोककलाकार आहेत आणि त्यांचे 100 कलाकार असे म्हणजे जाणता राजानंतर साताऱ्यात प्रथमच आपण इथं स्टेजवर शिवसोहळा म्हणून साजरी करणार आहे. यात शिवजन्मापासून ते जे काय काय प्रसंग महाराजांच्या ह्याच्यात घडलेत या प्रसंगाचं नाटकरूपी इथं सादरीकरण केलं जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला आपण किल्ले अजिंक्यतारा इथे मशाल महोत्सव साजरी करणार आहे. यामध्ये आपण लाड म्हणून कोल्हापूरचे आहेत त्यांचं व्याख्यान तिथं ते सादर करणार आहेत. त्यातसुद्धा आपण जे शहरातले आपले काय काय उल्लेखनीय काम केलेले आहेत म्हणजे व्यक्ती किंवा संस्था यांचासुद्धा सत्कार आपण तिथे घेणार आहे. त्यानंतर 19 तारखेला भव्य अशी आपल्या राजधानीला साजेल अशी मिरवणूक छत्रपती शिवरायांची आपण करणार आहे. यात अश्व असणार आहेत, उंट असणार आहेत, परत हत्ती असणार आहे. या खास आकर्षण याचं म्हणजे आपण म्हणजे महाराज साहेबांनी केरळवरनं यावेळेस ती वाद्य मागवलेले आहेत. 100 कलाकार आहेत जे आपल्या इथं साताऱ्यात किंवा महाराष्ट्रात जवळजवळ त्यांनी कुठंच अजून प्रदर्शन केलेलं नाही. असे 100 कलाकारांना आपण इथं बोलवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोहे नाक्यावर 8-8:30 वाजता महाराज साहेबांच्या हस्ते आपण शिवतीर्थावर आरती घेणार आहे. या आरती झाल्यानंतरसुद्धा आपण एक फटाक्याची एक आतिषबाजी वेगळ्या प्रकारची आतिषबाजी सातारकरांना याचा आनंद घेता येईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.